अरे राधिकाचा काय प्रॉब्लेम आहे यार, हिच्यामुळे एक गोष्ट नाही करतायत मला. चांगली गोष्ट सुरू केली होती ती पण पूर्ण करता नाही आली यार. इसी मला पैशाचं काही वाटत नाही का, पण गॅरी खूप चिडलाय माझ्यावर यार. काय करू, त्याचा राग शांत करायला ना मला यावेळेस काहीतरी ग्रेट करावं लागणार आहे. करेक्ट. त्यामुळे आता तू काहीही करू नकोस, जे करायचं ते मला करू दे, कारण ग्रेट आयडियाज नेहमी मला येतात ना. सो आता मला विचार करू दे, एक थोडा वेळ दे मला प्लीज. हा प्लीज प्लीज. मी काय सांगू यार, तिथे त्या राधिका आंटी आहेत आणि गॅरी अंकल स्वतः फसलेत. आता किती दिवस ते हिला भेटतायत ह्याचं खोटं सांगणार आहेत ना, गॉड नोज. मी काय सोल्युशन देणार यार हिला. सुचलं काही? प्लीज थांब, मी विचार करते की नाही. डोंट डिस्टर्ब माय थिंकिंग यार. सॉरी सॉरी. अरे राधिका, आलीस तू? मी वाटच बघत होतो. आणि आई बाबा काही बाहेर गेलेत का? नाही दिसले नाही घरात म्हणून. नाही भूक लागली होती ना मला. वाटतेस का? मला तुमच्याशी बोलायचं. माझ्याशी? काय? जे काही प्रश्न विचारेल त्याची खरी खुरी उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा करून राहिली. राधिका काय बोलतेस तू? कसली उत्तर हवीत तुला? आणि हे बघ, मी तुझ्याशी खोटं बोलणं कधीच बंद केलंय. विश्वास नाहीये का तुझा माझ्यावर? हा, विश्वास या शब्दाचा अर्थ आता मला नव्याने शोधायला लागणार. तुमचं काय चाललंय काय नाही मला काहीच समजूनच नाही राहिलं. म्हणजे काय विचारायचंय काय तुला? अरे यार, हा श्रेयस का नाही येते अजून? इथे राधिका ना आता मला कोंडीत पकडायला नको. काय झालंय काय राधिका? सर अरे राहू दे राहू दे. ये श्रेयस ये. काय रे, बरं आहे ना सगळं? कसा आहेस तू? नमस्कार वहिनी. सर सर हे घ्या 50,000 रुपये. 50,000 रुपयांची व्यवस्था मी केली. घ्या सर, घ्या. अरे बघ, असू दे. काही घाई आहे का आपल्याला? नाही, घाई कशी नव्हती? घाई होती ना, घाई होती सर. तुम्ही वहिनी सरांनी इतके उपकार केलेत माझ्यावर, मी त्यांचे उपकार नाही फेडू शकणार, पण हे पैसे फेडू शकतो. सर घ्या 50,000 रुपये, तुम्ही घ्या. अरे तू काय झालं? कसले 50,000? क- श्रेयस ओकेस ना? काय झालं रडायला? आई, हा? वहिनी, आई देव आहे. आई आई म्हणाली की तुझे सर देव आहेत. वहिनी, आईच्या ट्रीटमेंटसाठी मी सरांकडे 3 लाख रुपये मागितले. तीन लाख रुपये मागितले मी, आणि सरांनी एका एक क्षणाचा विचार न करता मला देऊन टाकले. एका तासाच्या आत. कोणी करतं का असं वहिनी, मला सांगा. अहो, मी 3 वाजता सरांकडे पैसे मागितले आणि त्यांनी 1 तास 8 मिनिटांनी लगेच पैसे दिले. 4 वाजून 8 मिनिटांनी लगेच बँकेतनं पैसे काढले आणि माझ्या हातात दिले. हा जरा ओव्हर ऍक्टिंगच करतो. बाबा जरा गप्प राहा ना. कुणी करतं का एवढं वहिनी? माझ्यासारख्या परक्या मुलासाठी एवढं कुणी करतं का? म्हणजे यांनी 3 लाख श्रेयसला देण्यासाठी काढले होते काय? मला तर काहीच बोलले नाहीत, काही सांगितलं पण नाही. हा श्रेयस नक्की खरं बोलून राहिला ना? श्रेयस, अरे इतकं बोलायची काहीच गरज नाहीये. हा, इट्स ओके. नाही कसं? नाही कसं आहे? गरज आहे ना.
वहिनींना कळायला नको तुम्ही केवढे उपकार केलेत माझ्यावर. वहिनी तुम्हाला सांगतो, आईला जेव्हा कळलं ना सरांनी मला मदत केली आहे, आईला इतकं भरून आलं. आई मला म्हणाली की श्रेयस सर असावे तर सरांसारखे. अरे शांत हो, शांत. श्रेयस जरा पिताना जास्त होत आहे. वहिनी मला माहितीये तुम्हाला हे सगळं ऐकून धक्का बसला असेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरांनी एवढे सगळे पैसे मला दिले तेही तुम्हाला सांगितलं नाही. पण गरज होती वहिनी, मला गरज होती, अर्जन्सी होती, म्हणून सरांनी असं केलं. मी आईची शपथ घेऊन सांगतो, मी सरांचे सगळे पैसे परत करेन. आता 50,000 नाही, तुम्ही 50,000 घ्या, उरलेले पैसे मला जसं जमेल तसं मी देईन सर. अरे, मी खरंच सांगतोय माझ्या श्रेयस, आई शांत हो, ऐक. सर उपकार झाले खूप माझे. श्रेयस तू आधी शांत हो बरं. हा, पैसे महत्वाचे आहेत का? आईंची तब्येत महत्वाची आहे की नाही? हा काय राधिका, त्यामुळे त्यांना आधी बरं वाटू दे. बाकी पैशांचं काय रे, आपण कधी बघू शकतो. तुला आता खंबीर व्हायला हवं. हा हो. अगदी खंबीर राहा. ओके. हो. हा, आणि निघ आता तू. हॉस्पिटलमध्ये आई एकटे असतील ना? नाही निघू कसं सर, वहिनीला सांगायला पाहिजे तुम्ही केवढे उपकार केलेत माझ्यावर. वहिनी खूप अरे पुरे आता. हा पुरे बस झालं, आता ये तू. झालं. खूप झालं. अच्छा निघू मी. ये वहिनी येतो. ये आता. थांब, आ? काय झालं? मी पण येते. माझ्या बरोबर? अगं राधिका, आत्ता कशाला ना, आपण नंतर जाऊ त्याच्या आईंना भेटायला. हा, आता हॉस्पिटलमध्ये आहेत ना, नंतर जाऊ आपण. हो. आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांना आरामाची खूप गरज आहे, कोणत्याही रिलेटिव्हना आता भेटायला बोलू नका. हा मी घेऊन जातो तुला. हा नाही, मला औषधं घ्यायची. अगं औषधांचं काय, हॉस्पिटलमध्ये सगळी सोय झाली आहे औषधांची. आपल्या आईंची आपल्या आईंची. मला कोपऱ्यापर्यंत सोड. अगं त्याला कशाला त्रास देतेस? तो काय परिस्थितीमध्ये आता आहे? मी घेऊन जातो ना तुला. हा चल, लगेच गाडीने जाऊया. मी म्हटलं ना श्रेयस सोडेल मला. मी खालती उभा आहे. घरी आले की जेवायला वाढते. येते. यार आता ही राधिका कशाला गेली त्याच्यासोबत? तिला खरंच पटलंय श्रेयसचं म्हणणं की अजूनही संशय मनात? काहीच कळत नाहीये. श्रेयस, रे बाबा सांभाळून.